गांधींचे पुण्यातले वकील मिलिंद पवार यांनी काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक प्रोसेस जी आहे ती दाखल केलेली होती. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांच्या टीमकडून कळवल्यानंतर आज मिलिंद पवार यांच्याकडून प्रोसेस अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे. आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, काल तुम्ही राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचं एक प्रोसेस जी आहे ती दाखल केलेली होती. मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना विचारलं नाही. याच्यामधली नक्की वस्तुस्थिती काय होती, कोणत्या अर्थानं तुम्ही ही प्रोसेस दाखल केली? त्यामध्ये असं आहे की सात्विकी सावरकरी फिर्यादी आहेत. सात्विकी सावरकरांचं असं म्हणणं आहे की विनायक दामोदर सावरकरांचे ते पंतू आहेत नात्याने, आणि त्या अनुषंगाने राहुल गांधींनी विनायक सावरकरांची बदनामी केली लंडनमध्ये एका भाषणातून, आणि म्हणून त्याने तो खटला दाखल केला आहे. आता हा खटला दाखल केल्यानंतर मुळात ह्या खटल्याची पार्श्वभूमी सगळी ऐतिहासिक आहे. विनायक दामोदर सावरकरांची वंशावळ सात्विकी सावरकरांनी न्यायालयात दाखल केली. मी मागणी केली की तुमच्या आईकडची वंशावळ देखील तुम्ही दाखल करा. आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी वंशावळ दाखल केली. तर आईकडची वंशावळ म्हणजे नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे. गोपाळ गोडसेंची कन्या म्हणजे सात्विकी सावरकरांच्या मातोश्री हिमानी सावरकर. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे सख्खे भाऊ. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि विनायक सावरकर तिघेही महात्मा गांधींच्या हत्येच्या केसमध्ये आरोपी होते. विनायक दामोदर सावरकर निर्दोष सुटले ही वस्तुस्थिती आहे. पण नथुराम गोडसेंना फाशी झाली आणि गोपाळ गोडसे शिक्षा भोगून आली. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी वंशावळ, आणि एक वकील म्हणून मला असं वाटलं की ही सगळी पार्श्वभूमी, कारण हा खटला पुण्याच्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. ह्या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. जी काही बाजू मांडायची आपण ह्या कोर्टात मांडायची. आणि मला असं वाटलं की हे सगळं चालू असलेलं आंदोलन, बाकीच्या गोष्टी आणि अनेक वेळेला राहुल गांधींना आलेल्या धमक्या, या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या पाटलावर कुठेतरी आल्या पाहिजे. एक वकील म्हणून मला असं वाटलं की आपण हे पुर्षीसद्वारे न्यायालयासमोर ठेवायचं. पुर्षीस आणि अर्ज असे दोन प्रकार असतात कायद्याच्या याच्यामध्ये. अर्जामध्ये विनंती असते की तुम्ही समोरच्या पार्टीला नोटीस काढा, पोलिसांना नोटीस काढा, वॉटेवर. आणि पुर्षीस म्हणजे फक्त ह्याची ज्युडिशियल नोट घ्या, हे फक्त आपण कोर्टाला इन्फॉर्म करत असतो. म्हणून पुर्षीस म्हणून की हे सगळं बॅकग्राऊंड लिहून की बाबा मला असं वाटतं की आमच्या क्लायंटला म्हणजे राहुल गांधींना दागा फटका होऊ शकतो असं मला वाटलं. म्हणून मी ते राहुल गांधींचं प्रोसेस नव्हतं, ते वकील म्हणून तुम्ही दाखल केलं होतं. तुमचं म्हणणं नक्की काय? वकील म्हणून भविष्यामध्ये आपला खटला चालवायचा आहे, यामध्ये आपला बचाव कसा घ्यायला पाहिजे, आर्ग्युमेंट्स काय, आपले युक्तिवाद काय असणार आहेत, त्या अनुषंगाने मी फक्त केसवर फोकस करून दिलं. यामध्ये राहुल गांधींशी मी वैयक्तिक बोललेलो नाही, त्यांचा माझा फोन नाही, त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिलं असं करा असं कुठलाही विषय नाही. एक वकील म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठी जे जे कायदेशीर प्रक्रिया असतात त्याचा अवलंब कसा करता येईल त्या भावनेतून ती पुर्षीच दिली. पण काल संध्याकाळी मग आमचं दिल्लीमधले काही लिगल आमची टीम आहे, त्यांच्यासोबत चर्चा झाली. तर त्यांना असं त्यांचं म्हणणं पडलं की ह्या स्टेजला ह्या अशा वातावरणामध्ये ही पुर्षीच आपण ठेवायला नको, काय करता येईल. तर म्हटलं मी फाईल केली, मी माझी ती विड्रॉ करतो. आज सकाळी मी कोर्टात गेलो, न्यायालयासमोर सांगितलं की असं ती पुर्षीच आहे, त्याला आम्हाला काही रिलाय व्हायचं नाही, आम्ही ती विड्रॉ करतोय. कोर्ट म्हटले तुम्ही तुमची मर्जी, त्याप्रमाणे ती ॲक्सेप्ट झाली. त्यामुळं काल केलेल्या पुर्षीचा कायदेशीर त्याची व्हॅल्यू सगळी संपलेली, आणि त्यामुळे आज तो विषय सगळा क्लोज झाला. मात्र अशी एक चर्चा सुरू झाली की राहुल गांधींशी तुमचं बोलणं झालं नाही किंवा राहुल गांधींना विचारात न घेता तुम्ही प्रोसेस दाखल केल्यामुळं या सगळ्या, मग तुमचे क्लायंट असतील किंवा तुमच्यामध्ये ताळमेळ नाही किंवा अशा पद्धतीनं तुम्ही प्रोसेस दाखल केली, ते देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, सगळ्या यंत्रणांवरती ताण येऊ शकतो किंवा त्याच्या मागचं तथ्य काय आहे ते न सांगताच प्रोसेस दाखल. नाही, ताळमेळचा प्रश्न नाही. एकदा वकीलपत्र आमच्याकडे आलं की त्या केसच्या दृष्टीने, म्हणजे थोडक्यात कसं, समजा गाडी चालवायला ड्रायव्हर बसला तर ड्रायव्हरची जबाबदारी काय आहे, प्रवासी सगळे सुखरूप गेले पाहिजेत. तसं एकदा केसमध्ये वकीलपत्र दिलं, आपला असेल यातनं कसा निरोध सुटेल, समोरच्या पार्टीने कशी केस खोटी केली हे सिद्ध करण्याचं काम आमचं बचाव पक्षाचं असतं. तो पूर्ण आम्हाला अधिकार आहे. आणि एक मला अशी शंका आली की शेवटी निशस्त्र म्हणजे महात्मा गांधींची देखील हत्या झाली. उद्या राहुल गांधींचं राजकारण पाहिलं, सत्य, अहिंसा आणि सेक्युलर, ह्या महात्मा गांधींच्या तत्वानुसार त्यांचं राजकारण आहे. मग एका निशस्त्र व्यक्तीची हत्या झाली, आपल्या माणसालाही दागा फटका होऊ शकतो. ह्या भावनेतून फक्त पुर्षी दाखल केली. त्यामध्ये कुठलं राजकारण नाही किंवा कुठल्या यंत्रणेला काय वाटलं ताळमेळ असायचा काही विषय नाही. कारण तो माझा अधिकार आहे, मी माझ्या अधिकारात दाखल केली केसच्या सेफ्टीसाठी. त्यामुळे ते राहुल गांधींचा कुठला दोष नाही. इव्हन तो त्यांना काय विषय पण माहीत नव्हता. उलट हे बातम्या गेल्यानंतर त्यांना कळलं असेल. पण मी माझ्या डोक्याने मला जे वाटतं वकील म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी ते पुर्षीच फाईल केली होती.
पाहतोय की एक वकील म्हणून या केसमध्ये जो आर्ग्युमेंट जे युक्तिवाद मला करायचे होते त्या अनुषंगाने मी ही प्रोसेस दाखल केलेली होती. मात्र या संदर्भामध्ये कोणाशी विचारणा झाली नाही. माझ्या अधिकारामध्ये ते दाखल केलेले असल्यामुळे कोर्टाला मी विनंती केली आणि प्रोसेस जी आहे मागे घेतलेली आहे अशी प्रतिक्रिया मिलिंद पवारांनी दिल्यास पाहिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.